नमस्कार, आपण पाहत आहात जागृत न्यूज। स्वर्गीय प्राध्यापक शाहीर सर्जेराव टिपूगडे यांच्या स्मृतिदिनी शाहिरीचा जागर। महाराष्ट्रातील नामवंत शाहिरांची उपस्थिती। राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील शीघ्रकवी स्वर्गीय प्राध्यापक शाहीर सर्जेराव विठ्ठल टिपूगडे यांचा स्मृतिदिन महाराष्ट्रातील नामवंत शाहीर कलावंतांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। त्यानिमित्त ही रात्र शाहिरांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। प्रारंभी चिन्मय टिपूगडे यांनी स्वागत केले। तत्पूर्वी शाहीर संभाजी माने व शाहीर रामचंद्र जाधव यांच्या हस्ते स्वर्गीय सर्जेराव टिपूगडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर शामराव खडके यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय प्राध्यापक शाहीर सर्जेराव टिपूगडे यांचे अनेक पैलू उलगडून श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर शाहिरीच्या जागराला सुरुवात झाली। शाहीर रामचंद्र जाधव आणि सहकारी मिरज यांनी गण सादर करून काव्यरूपी श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर कवी मारुती चव्हाण आलाटवाडी यांनी सर्जेराव टिपूगडे यांच्यावर लिहिलेल्या आत्मचरित्राचे सादरीकरण केले। यावेळी हरिभाऊ गोदडे, बहिरेश्वर, सकाराम लोंढे, कळे, बबनदादा चौरे, पारनेर, तुकाराम सदामते, देशिंग, बनशी कांबळे, करमाळा, बंडा भोसले, शाहवाडी, संभाजी माने आलाटवाडी, मेजर एकनाथ पवार बेलवंडी, पांडुरंग गवळे, खंडेराजुरी गवळीवाडी, आनंदा चौगुले राशिवडे, पांडुरंग पाटील चक्रेश्वरवाडी, बाळासो चौगुले पनोरे, प्रकाश सुतार धामोड, मारुती मर्दाने पाडळी खुर्द यांच्यासह मान्यवर कलाकारांनी शाहिरी कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले। हा कार्यक्रम पहाटे 4 वाजेपर्यंत रंगला होता। या प्रसंगी उपस्थित शाहिरांना स्मृतिचिन्ह व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी लोकनियुक्त सरपंच अशोक पाटील, सोसायटीचे संचालक विष्णू कुडित्रेकर, ग्रामपंचायत सदस्य धैर्यशील पाटील, कवी शंभूराजू घराण्याचे वंशज मेजर अशोक कोष्टी भिलवडीकर, कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे संस्थापक विलास पाटील बेलवळेकर, कविवर्य सकाराम खोत सरवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक टिपूगडे, आनंदा चौगुले, मनोज कांबळे, विठ्ठल जाधव, विलास दिवशे, बाबासाहेब कांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिगंबर टिपूगडे यांनी केले तर विलास टिपूगडे यांनी सर्वांचे आभार मानले। जागृत न्यूजसाठी राशिवडे बुद्रुकहून योगेश माने। शाहिरी परंपरा आणि टिपूगडे घराणं यांचं जवळचं नातं आहे। त्या घराण्यामध्ये अनेक शाहीर निर्माण झाले आणि त्यांचे वडील विठ्ठल टिपूगडे काका यांनी या सगळ्यांना जिल्हाभर नवे सांगली आणि इतर या कर्नाटकमध्ये शिष्य घडवले आणि स्वतःचा मुलगाही त्यांचा तयार झाला। अतिशय मनमिळावू स्वभाव, शांत, निगर्वी, कधी माणूस तो चेहऱ्यावरती त्रागा केलेला किंवा राग व्यक्त केलेला मी पाहिलं नाही। आणि त्या अध्यात्मामधला एवढा अभ्यास आणि स्वतःची चाली लावणं, गायकी, ताल, सूर, लय, रामभाऊ सारखे शाहीर, त्यांचे चुलत भाऊ, त्यांचे वडील, ही सगळी जेव्हा स्टेजवर उभा राहायची आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची तेव्हा जणू काही सर्व काही त्यांच्या समोर अवतरायचं। आणि असा शाहीर माणूस आहे तिथे त्याला आजार होता आम्हाला माहिती आहे, पण त्याचे उपाय केले। पण मी फोन करायचं त्याला, सर काय या उपायाला, काय तुमच्या या प्रयत्नाला यश काय येत नाही? तुम्ही एवढी अध्यात्माची कलेची माणसांची सेवा केली, समाजाची सेवा केली, पण परमेश्वर काय गोष्टी आपल्यावर घेत नाही। आता असं कुठेतरी म्हणजे ते इतरांचे म्हणत होते की मी ग्रंथ वाचून किंवा दुसऱ्यांचं करून जे वया म्हणतात ते मी म्हणायला लागलोय, पण आता म्हणते मी काहीतरी करायला लागलोय, मला आता दृष्टी आलेली आहे। आणि अशाच अवस्थेमध्ये काळानं एका शाहिराचा या जीवनातून अंत करावा, त्यांच्या रूपानं शाहिराचा एक उगवता तारा केवळ आमच्या जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा एक तारा निघून गेला।
काही कारण नाही, कारण हे शेवटी नाशिवंत आहे. आवड तुम्ही खोलून देह जगल्या काय शेवटी दिलया नाही आणि शाद दुशाव्या पांगरते तरी आणखी चिंतेनं राहायला आम्हाला सरकारने कोठावली जरी बंगले बांधले तरी सुद्धा हिंदी संघ येत नाही. तर सांगतात त्या बंगल्यात माणसाला जायला नाही का, जिथं जायचं तिथंच जावं लागतं. शेवटची धोका खायला शेवटची धोका खायला आणि राज्य सुखाची भोगी गेले तरी हातांची गरी जायला राज्य सुखाची भोगी गेले तरी अंतिम गरी जाण्याला आवडत गुरु कथेची अंगण नाही गुरु कथेची अंगण नाही गुरु नाममुखी गायना गुरु नाममुखी गायना साईनाथ पदाची कधीने दास संजरावर खायला आवड साईनाथ पदाची कधीने दास